हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आहे तर ती कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट शेअर करत असतो। चला तर मित्रांनो, आता सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम मित्रांनो, अपकमिंग सरळ सेवा एक्झाम कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे येणाऱ्या परीक्षा कोणकोणत्या होणार आहेत त्याविषयी सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला अपडेट देणार आहे। तर बघा, आदिवासी विभाग विकास IBPS या 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 सरळ सेवेची भरती होणार आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे। MIDC IBPS ची एक्झाम होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे। कल्चरल डिपार्टमेंट IBPS ची सुद्धा जाहिरात येणार आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे। महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS ची एक्झाम होणार आहे। GMC धुळे IBPS ची एक्झाम होणार आहे। GMC नागपूर IBPS ची एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर ZP आरोग्य सेवक IBPS ची एक्झाम होणार आहे। ZP ग्रामसेवक IBPS ची एक्झाम होणार आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंट TCS ची एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर WCT TCS ची एक्झाम होणार आहे। CIDCO IBPS एक्झाम होणार आहे। पोलीस भरतीची एक्झाम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। पोलीस भरतीचा अगोदर ग्राउंड होणार आणि त्याच्यानंतर एक्झाम होणार। MPSC समाज कल्याण विभागची एक्झाम आहे येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर आता काही दिवसामध्ये येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो कोणकोणते रिझल्ट येणार आहेत ते बघा। विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी, पालघर कनिष्ठ सहाय्यक, नाशिक लॅब टेक्निशियन इट्सेट्रा। पुरवठा निरीक्षकचा रिझल्ट लागणार आहे। कारागृह विभागचा रिझल्ट येणार आहे आणि WRD नगर परिषद निवड यादी येणार आहे, ठीक आहे। या पदांची निवड यादी येणार आहे। आता अपकमिंग सरळ सेवा जाहिराती कोणत्या येणार आहेत ते बघा। नगर परिषद गट क आणि गट ड ची जाहिरात येणार आहे। SID ची जाहिरात येणार आहे। BMC ची जाहिरात येणार आहे आणि लेखा व कोषागार विभागची सुद्धा मित्रांनो जाहिरात लवकरच येणार आहे। त्याच्यानंतर अपकमिंग अँसर की, तर याच्यामध्ये कोणती अँसर की येणार आहे, भरपूर दिवस झाले मित्रांनो ही अँसर की आलेली नाहीये। जिल्हा न्यायालयाची सेकंड जी रिस्पॉन्स शीट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20 मे ते 25 मे या दरम्यान येण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत। एक्सपेक्टेड डेट आहे मित्रांनो 20 मे ते 25 मे या कालावधीमध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते, असा हा एक अंदाज आहे किंवा ही एक्सपेक्टेड डेट तुम्ही समजू शकता। तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा की जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। तर बघा, शिपाई हमाल या पदाचा जो कट ऑफ आहे मित्रांनो ते 18 ते 20 मार्कापर्यंत लागू शकतो आणि लिपिक या पदाचा कट ऑफ 26 ते 28 मार्कांपर्यंत लागू शकतो। तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू सो मच, धन्यवाद।